हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10, श्लोक क्रमांक 3. यत्र यत्र भवेत् तृष्णा संसारौ विद्धि तत्र वै प्रौढ वैराग्यमाश्रित्य वीततृष्ण सुखी भव. भावार्थ: जेथे जेथे तृष्णा इच्छा आहे तेथे तेथे संसार अस्तित्वात आहे. परिपक्व वैराग्य धारण कर आणि तृष्णाविरहित होऊन सुखी हो. श्लोक क्रमांक 4. तृष्णा मात्रात्मको बंधस तन्नाशो मोक्ष उच्यते भवा संसक्ती मात्रेण प्राप्तितुष्टिर मुहुर्मुहुः. भावार्थ: तृष्णा हेच आत्म्याचे बंधन आहे. तिच्या नाशाला मोक्ष असे म्हटले आहे. संसारातील अनासक्ती म्हणजे निरंतर आत्मप्राप्ती आणि संतुष्टी आहे. ह्या 2 श्लोकांमध्ये अष्टावक्र मुनींनी तृष्णा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, कामना, वासना असणे म्हणजे संसार असणे, ते संसाराचे बंधन आहे असे सांगितले आहे. या उलट संसारापासून अनासक्त होणे म्हणजे मुक्ती असे सांगितले आहे. तसेच संसारापासून अनासक्त होण्यासाठी प्रौढ परिपक्व वैराग्य धारण करायचा उपायही सांगितला आहे. याचे फलित म्हणजे निरंतर आत्मप्राप्ती आणि संतुष्टी प्राप्त होते असा फार उत्तम उपदेश केला आहे. तृष्णा म्हणजे वस्तू जगताची तहान असणे, हाव असणे, इच्छा असणे. जे जे उपलब्ध आहे ते ते उपभोगायला मिळावे अशी माणसाला इच्छा असते. आपल्याला वस्तू आवश्यक आहे किंवा नाही, आपल्याला वस्तू उपयुक्त आहे किंवा नाही याचा सारासार विचार न करता वस्तू जगताची इच्छा धरणे ही आसक्ती आहे. एवढेच कशाला तर आपला आवाका, लायकी विचारात न घेता अनेक वेळा माणूस वस्तूची इच्छा करतो. अष्टावक्र मुनी सांगतात की जेथे तृष्णा आहे तेथे संसार आहे. संसाराची त्यांनी अगदी सुटसुटीत आणि सोपी व्याख्या केलेली आहे. जर तृष्णाच संपुष्टात आली, जर कसली इच्छाच उरली नाही तर संसार आपोआपच संपेल. आसक्ती नसेल तर संसाराचे बंधन नष्ट होईल. अनासक्त होण्यासाठी अष्टावक्र मुनी प्रौढ परिपक्व वैराग्य धारण करायचा उपाय सुचवत आहेत, उपदेश करत आहेत. माणूस गुरुमुखातून, प्रवचनातून, व्याख्यानातून वैराग्याची महती ऐकतो. पुस्तकातून वैराग्यासंबंधी वाचतो. त्याने तो भारावून जातो आणि वैराग्य धारण करतो. हे वैराग्य प्रौढ परिपक्व नसते. इतरांचे अनुभव ऐकून वाचून घेतलेले हे वैराग्य टिकाऊ नसते. प्रत्यक्ष उपभोगांची संधी समोर आली की असे वैराग्य निवळते, वितळते. परंतु स्वतः अनुभूती घेऊन धारण केलेले वैराग्य प्रौढ परिपक्व असते. संसाराचा फोलपणा स्वतःच्या अनुभूतीतून ज्ञानाने जाणून धारण केलेले वैराग्य टिकाऊ असते. ते लोभ प्रलोभनांना बळी पडत नाही. ते तकलादू कमकुवत नसते. अष्टावक्र मुनी संसारामधून पळून जायला सांगत नाहीत. पलायनवाद ते शिकवत नाहीत. तसेच ते अंधपणाने कोणाचेही अनुकरण करायलाही सांगत नाहीत. ते सांगतात की संसारातील तृष्णा अनुभवाने जाणून घ्या, त्याची अत्यावश्यकता समजून घ्या आणि मग वस्तूची इच्छा करा, उपभोग घ्या. ती आसक्ती नसेल, ते देहजीवी ठेवणे असेल. आवश्यक ते आवश्यक इतकेच उपभोगा, अगदी जरूर उपभोगा आणि अनावश्यकतेचा त्याग करा. वीतरागी व्हा. ज्याची अत्यावश्यकता नाही त्याचा उपभोग घेणे हा संसार आहे. परंतु अत्यावश्यक इतकेच उपभोगणे
हा आत्म्याला अपेक्षित सृष्टीनियम सुरू ठेवणे आहे. त्या योगे संसार सुरू राहील, देह जीवित राहील. अष्टावक्र मुनी सांगतात की प्रौढ परिपक्व धारण केलेले वैराग्य संसारापासून अनासक्त करील. अभोगी संसार सुरू राहील. त्या योगे अत्यावश्यक संसार सुरू राहिल्याने गतसंचित भोग तर संपुष्टात येतीलच, परंतु अनासक्त राहिल्यामुळे नवीन भोग निर्माण होणार नाहीत. माणूस भोगमुक्त होईल. ते पुढे सांगतात की अशाने संसारात पुन्हा आसक्ती मोह निर्माण होत नाही. त्या योगे निरंतर आत्मप्राप्ती मिळेल, संतुष्टी मिळेल. तेथेच कैवल्यानंद आहे. हरिओम.